6x plus 3y minus 5 equal to 0. ओके, कुठलं एक्झाम्पल आहे? काल जे आपण होमवर्कला घेतले होते त्या एक्झाम्पल्स साठी. काल टोटल किती एक्झाम्पल झाले? एक्झाम्पल. शेवटचं एक्झाम्पल कोणाच्या रिलेटेड होतं? इक्वेशन ऑफ टँजेंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल कर्व. बरोबर. मी काही थिअरॉटिकल एक्झाम्पल्स दिले होते कालच्या होमवर्कमध्ये. ते एक्झाम्पल परत एकदा बघतोय, कारण थिअरॉटिकल एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला अगोदर त्यांना क्लिअर कट समजून घेणं गरजेचं आहे. कारण एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला त्याचं दिलेलं पाठ आपल्याला समजणार. आता एक्झाम्पल मध्ये काय आहे हे अगोदर समजून घ्या आणि मग नंतर एक्झाम्पल कडे जा. आणि आपलं टार्गेट एक लक्षात ठेवायचं की आपल्याला मिळवायचं काय. इथे तेच फाइंड आउट करायचं, इथे आपल्याला तेच फाइंड आउट करायचं, पण आपल्याला थोडासा पार्ट पुढचा नाही फाइंड आउट करायचा. आपल्याला फक्त पॉईंट काढायचा आहे. आपल्याला फक्त पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. कोणता पॉईंट फाइंड आउट करायचा आहे? की ज्या ठिकाणी टँजेंट मी ड्रॉ करतो, ज्या ठिकाणी मी टँजेंट काय केलाय ड्रॉ करतोय, तो पॉईंट मला तिथे फाइंड आउट करायचा आहे. तो पॉईंट फाइंड आउट करायचा म्हणजे काय? तो पॉईंट फाइंड आउट करायचा म्हणजे काय? तो पॉईंट कोणावर आहे? पॉईंट कोणावर आहे? कर्व आहे ना. त्या कर्व, हा कर्व आहे. कर्व म्हणजे कर्व केव्हा असतो? जेव्हा पॉवर ही 1 म्हणजे 2 पेक्षा पुढे जाईल. 2, 3, 4 व्हेरिएबल्स. कोणाची पॉवर? व्हेरिएबलची. व्हेरिएबल कोण कोण आहेत? एक्स आणि वाय. एक्स आणि वाय हे व्हेरिएबल आहेत. जर एक्स आणि वाय ची पॉवर जर 1 पेक्षा वेगळी असेल तर त्याला आपण कर्व म्हणतो. ज्याचा जो ग्राफ असतो त्याला काय म्हणतो? कर्व. कर्व हा स्मूथ असतो. कर्व हा स्मूथ असतो आणि लाईन ही स्ट्रेट फॉरवर्ड असते. बरोबर ना. मग हा काय माझा कर्व आहे. कारण दोघं बाजूला जर स्क्वेअरिंग केलं तर वाय स्क्वेअर येईल. पॉवर किती आली? पॉवर किती आली? 2 आली. पॉवर इज 2. बरोबर ना. म्हणजे ऑब्व्हियसली हा काय आहे? माझा कर्व आहे. मग या कर्व सपोज दॅट माझा काहीतरी कर्व आहे. अजून करा काहीतरी कर्व आहे माझ्याकडे. म्हणजे मी कसा आहे तुम्हाला माहिती नाही किंवा मी प्लॉट केल्यानंतर तो कळेल कसा असणार आहे. असं सपोज दॅट माझा असा काहीतरी कर्व दिसतोय मला. असं सपोज दॅट काहीतरी आहे. ओके, नाऊ थोडंसं जास्त असं फाइंड आउट. ओके, काहीतरी आहे. नाऊ असा काहीतरी कर्व आहे. हा माझा y इक्वल्स टू काय? अंडर रूट ऑफ x मायनस 3. अजून करा की असा आहे. फिगर तशी नसेल किंवा तो ऍक्च्युली पॅराबोला आहे. पॅराबोलाची फिगर आपली ओपन टू वर्डी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस असू शकतो. बरोबर, तो असेल काहीतरी. बरोबर, पण मी फक्त एक ऍझ्युम करतोय. सपोज इथे एक पॉइंट आहे. ओके, त्या पॉइंटला मी काय ड्रॉ करतोय? टँजेंट ड्रॉ करतोय. काय ड्रॉ करतोय? टँजेंट ड्रॉ. बरोबर ना. ह्या टँजेंटला परपेंडिक्युलर आता दिलेलं आहे. सपोज आहे फाइंड अ पॉइंट ऑन द कर्व y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ x मायनस 3. बरोबर, वेअर टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन 6x plus 3y minus 5. 6x plus 3y minus 5. Now, suppose that ही काहीतरी लाईनचं इक्वेशन आहे. लाईनचं इक्वेशन पुढे तरी टँजेंटला काय होतोय? परपेंडिक्युलर होतंय. हे टँजेंटला इथे परपेंडिक्युलर होतंय. हे लाईनचं इक्वेशन काय? लाईनचं इक्वेशन 6x plus 3y minus 5 equals to 0. टँजेंटला परपेंडिक्युलर. टँजेंटला परपेंडिक्युलर. नाव माझा नॉर्मल ह्या पॉइंटलाच असेल. बरोबर, ह्या पॉइंटला माझा नॉर्मल आहे आणि हा पॉइंट मला फाइंड आउट करायचा. सपोज हा x, y. हा काय माझा x, y. ह्या पॉइंटला मला फाइंड आउट करायचं. त्या पॉइंटला मी P नाव देतो. या P पॉइंटला मला फाइंड आउट करायचंय. ज्या पॉइंटला मी टँजेंट ड्रॉ करतोय त्या टँजेंट मधून पास होणारा तो पॉइंट आहे. बरोबर, आणि इव्हन नॉर्मल सुद्धा त्याच पॉइंट मधून पास होतो. बरोबर ना. मग तो पॉइंट कसा फाइंड आउट करणार? कोण सांग कसा फाइंड आउट? हाऊ टू फाइंड द गिवन पॉइंट P. दिलेलं काय काय कळत आहे ना. दिलेलं काय काय कर्वचं इक्वेशन दिलं. म्हणजे हा कर्व आहे. हा पॉइंट कोणावर आहे? कर्व आहे. कोणावर आहे? कर्व आहे. आणि त्या पॉइंटला मी काय ड्रॉ केली आहे? त्याच पॉइंटला काय ड्रॉ केलंय? नॉर्मल. आणि टँजेंटला परपेंडिक्युलर कोण? नॉर्मल कोणाला परपेंडिक्युलर असतो? टँजेंटला. बरोबर, टँजेंटला परपेंडिक्युलर कोण दिलंय? लाईनचं इक्वेशन दिलं ना. म्हणजे नॉर्मल आणि ही लाईन दोघं एकमेकांना काय पॅरलल आहेत ना. दोघं एकमेकांना काय येतात? पॅरलल येतात. म्हणजे नॉर्मलचा स्लोप आणि दिलेल्या लाईनीचा स्लोप काय असेल? सेम असेल. का? कारण दोन पॅरलल लाईनचा स्लोप काय असतो? सेम येतो ना. म्हणजे ह्या नॉर्मलचा आणि ह्या लाईनचा स्लोप काय येणार आहे? सेम येणार आहे. म्हणजे मला नॉर्मलचा स्लोप दिलेला आहे. नॉर्मलचा स्लोप कशावरून दिलाय? या लाईनच्या इक्वेशन.
लाईनचं इक्वेशन वरून. चारींपैकी एक जरी माहिती असता तर बाकीचं फाइंड आउट करता येतो मला, बरोबर ना. आता मला फाइंड आउट करता येतो म्हणजे काय दिलेलं आहे मला, नॉर्मलचा स्लोप दिलेला आहे, बरोबर आहे. मला फक्त पॉईंट काढायचा आहे. पॉईंट काढायचा कसा फाइंड आउट करू सांगा बरोबर, सांगा रिलेशन सांगा, डोक्यात काय काय आयडिया जातात त्या सांगा मला. टँजंटला परपेंडिक्युलर लाईन, लाईनला पॅरलल माझा नॉर्मल, नॉर्मलचा स्लोप दिलेला आहे आणि मला पॉईंट एक्स वाय फाइंड आउट करायचा आहे. हा कर्वचं इक्वेशन घेतलं, बरं हे कर्वचं इक्वेशन घेतलं, बरं कर्वचं इक्वेशन घेतलं, पुढे डेरिव्हेटिव्ह काढला, डेरिव्हेटिव्हचा आणि टँजंटचा संबंध काय, डेरिव्हेटिव्ह ऍट अ पॉइंट एक्स कॉमा वाय किंवा x1 y1, ऍट पॉइंट x1 y1 ठेवलं तर बेटर, कारण x वाय आपल्या ऑलरेडी लाईन मध्ये होती. x1 y1 घेतला तर मला सांगा जो पॉइंट आहे तो पॉइंट x1 y1 आहे, बरोबर. मग x1 y1 पॉइंट मधून पास होणारा टँजंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट x1 y1 इज द स्लोप ऑफ टँजंट. डेरिव्हेटिव्ह ऍट x1 y1 इज द स्लोप ऑफ द टँजंट. जर नॉर्मलचा स्लोप माहिती आहे तर टँजंटचा स्लोप पण येईल, नॉर्मलचा स्लोप माहिती आहे तर टँजंटचा स्लोप पण येईल. बरं या लाईनचा स्लोप काय तो सांगा, एक एक टप्प्याटप्प्याने जाऊ. -2 how to find? This converted into some particular form. Thus y is equals to mx plus. That's what is the equation of straight line. Slope intercept form म्हणतो आपण. काय म्हणतो आपण? Slope intercept form. C is called जे C ला काय म्हणतात? The C is called a y-intercept. C is called y-intercept. M is called the slope of that line. Y is equals to mx plus c चा काय तो स्लोप आहे, बरोबर ना. मग ह्या फॉर्म मध्ये ह्या लाईनला कन्वर्ट करा. कसं कन्वर्ट करणार बघा. 6x plus 3y minus 5 equals to 0. 3y इथे राहू द्या, उरलेल्या व्हॅल्यू त्या बाजूला राहू द्या. 3y equals to minus 6x plus 5. इथे मला y पाहिजे, काय करायला पाहिजे? 3 ने थ्रूआउटली डिवाइड करा. y is equals to 3 ने डिवाइड करा, -6/3 minus 2x plus 5/3. इथे तर काही संबंध नाही. कंपेअर करा दोघांना. m काय? -2, बरोबर ना. मग ह्या लाईनचा स्लोप काय? -2. त्यासाठी स्लोप m is equals to -2, बरोबर. म्हणजे लाईनचं इक्वेशन त्याचा स्लोप आला -2. याला पॅरलल कोण आहे? नॉर्मल आहे. मग याचा सुद्धा स्लोप काय? -2. मग टँजंटचा स्लोप काय? टँजंटचा स्लोप निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ स्लोप ऑफ द नॉर्मल. एकमेकांचा निगेटिव्ह रेसिप्रोकल होतो ना. ज्यावेळेला टँजंटचा स्लोप माहिती असेल त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला की कोण आहे? नॉर्मलचा स्लोप. आणि नॉर्मलचा स्लोप माहिती असेल त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला की कोण आहे? टँजंटचा स्लोप. एकमेकांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. मग मी इथे त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला तर काय? 1/2. कोणाचा स्लोप आला? स्लोप माहिती झाला, बरोबर ना. हा स्लोप माहिती झाला. मग आता स्लोप पर्यंत आला. काय काय फाइंड आउट केलं लक्षात आलं ना. लाईनचं इक्वेशन का दिलेलं होतं लक्षात आहे ना. का दिलेलं होतं? कारण मला टँजंटच्या स्लोप पर्यंत जायचं होतं. मी काय केलं? लाईनच्या इक्वेशन वरला स्लोप काढला. कोणत्याही लाईनीचा इक्वेशन मधला स्लोप काढता आला पाहिजे. मग मी काय केलं? त्या लाईनीचा स्लोप काढला. ती लाईन कोणाला पॅरलल दिली आहे ती बघितली. नॉर्मलला पॅरलल दिली होती म्हणून नॉर्मलचा स्लोप मला डायरेक्टली मिळाला त्या लाईनीवरनं. आणि मग त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला तर कोणाचा निघाला स्लोप? तर टँजंटला पॅरलल दिली असती मग लाईन नॉर्मलचा स्लोप काढायची काही गरज होती का? नाही. पण डायरेक्ट आपल्याला टँजंटचा स्लोप मिळाला. कोणाला पॅरलल राहिली असती तर? टँजंटला पॅरलल राहिली असती. पण आपल्याला कोणाला पॅरलल दिली आहे म्हणून मी अगोदर नॉर्मलचा स्लोप काढला त्या लाईनीच्या स्लोप वरून. दोघंही सेम आले म्हणून मी निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला, मला टँजंटचा स्लोप मिळाला. मग टँजंटचा स्लोप मिळाल्यानंतर मला आता त्याचा वापर करायचा आहे. टँजंटच्या स्लोपचा आपण फाइंड आउट केलं ना. व्हॉट इज द टँजंट स्लोप? dy/dx ऍट पॉइंट x1 y1. ऍट पॉइंट x1 y1 डेरिव्हेटिव्ह बघा काय? dy/dx इक्वल्स टू, चला
याचा डेरिव्हेटिव्ह रूट ऑफ एफ ऑफ एक्स 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे इंटू 1 x मायनस 3 चा डेरिव्हेटिव्ह 1 x चा डेरिव्हेटिव्ह 1 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 1 आला फक्तच काय 1/2 रूट ऑफ x मायनस 3 हा काय आला तुमचा डिवाइड बाय देयरफॉर स्लोप ऑफ टँजंट equals to dy by dx at point x1 y1 at point इकडे असेल x इकडे असेल x ओके dy by dx 2 root of x minus 3 x1 y1 x व्हॅल्यू काय पुट केली x1 पुट करा 1/2 root of x1 minus 3 but what is slope of tangent डायरेक्ट काढलाय ना मग आता लक्षात घ्या लाईनचं इक्वेशन का दिलेलं कारण इथे स्लोप ऑफ टँजंट आपल्याला काढता येणार नाही डायरेक्टली म्हणून त्या लाईनच्या इक्वेशन वरून आपल्याला स्लोप काढायचा हे लक्षात आलं पाहिजे लाईनच्या इक्वेशन वरून नॉर्मलचा स्लोप वरून लाईन टँजंटचा स्लोप तिघांचं रिलेशन मला दिलंय हे आपल्याला ऑब्झर्व करता आलं पाहिजे मग मी काय केलं टँजंटचा स्लोप किती आला 1/2 दोघांचा 2 काय झाला कॅन्सल बरोबर म्हणजे काय आला 1 = 1/2 रूट ऑफ x1 - 3 दोघांना स्क्वेअरिंग केली किंवा रेसिप्रोकल घेऊन घ्या 1/1 इकडे काय 1च आहे याचा रेसिप्रोकल रूट ऑफ किंवा मग याला इकडे मल्टिप्लाय करून द्या काहीतरी करा जे दिसलं तिथे काहीतरी करा हा रूट ऑफ x1 - 3 इकडे मल्टिप्लाय करा बरोबर मग बघा काय मिळतंय रूट ऑफ x1 - 3 = 1 दोघं बाजूला स्क्वेअरिंग केली इकडचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे काय आला x1 - 3 = 1 हा 3 तिकडे गेला x1 = त्या पेअर मधला x1 मला फाइंड आउट करायचा त्या पेअर मधला x1 काय फाइंड आउट करायचा आता दिलेल्या इक्वेशन मध्ये फक्त रिप्लेस करू याच्यामध्ये फक्त x1 y1 च्या फॉर्म मध्ये लिहा y1 = root of x1 - 3 root of x1 - 3 x1 ची व्हॅल्यू 4 पुट केला y1 = root of 4 - 3 निघाले दोघं पण पॉइंटच फाइंड आउट करायचा होता ना बस ओनली फाइंड अ पॉइंट ऑन द कर्व एवढंच म्हटलं पुढे काही फाइंड आउट करण्याची गरज नाही आलं लक्षात सोल्युशन ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने लिहू पटकन थोडस विचार करायला शिका काय काय दिलेलं आहे कसं दिलं हे करायला शिकल्यानंतर तुम्हाला कळायला लागेल चला लेट p of x1 y1 let p of x1 y1 be the point on the curve with a point on the curve where the tangent is perpendicular where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 अगोदर काय करायचं स्लोप काढून घेऊ ओके टप्प्याटप्प्याने अप्रोच करू ओके स्लोप काढून therefore 6x plus 3y minus 5 equal to 0 therefore 3y equals to minus 6x plus 5 y is equals to minus 6 upon 3x plus 5 upon 3 therefore y is equals to minus 2x plus 5 upon 3 therefore slope of the line is minus 2 m is equals to minus 2 therefore
स्लोप नॉर्मलचा न घेता डायरेक्ट टँजंट करतो, कारण लाईनचा स्लोप असणार लाईन सिन्स असं म्हटलं तरी चालेल. सिन्स लाईन इज परपेंडिक्युलर आपण मेन्शन केलं का काय घेऊ therefore slope of tangent is equals to काय 1 upon slope of tangent is 1 upon. मग पुढे काय करायचं आपल्याला आता let's take the given equation now. Let's take y is equals to root of x minus 3, differentiate it with respect to x, then divided by dx equals to 1 upon 2 root of x minus 3 सिंपल एक अगोदर तो थोडंसं फिगर ड्रॉ केली नंतर बेटर होते. फिगर ड्रॉ करून बघायचा. ओके therefore slope of tangent is equals to divided by dx at point x1 y1 divided by dx at point x1 y1. Therefore value 1/2 is equals to 1 upon 2 root of x1 minus 3. दोघांचा 2 कॅन्सल झाला. This 1 is equals to 1 upon root of x1 minus 3 इकडे मल्टिप्लाय झाल्यानंतर root of x1 minus 3 is equals to 1. स्क्वेअरिंग केल्यानंतर दोघं बाजूंना x1 minus 3 is equals to 1. Therefore x1 is equals to 4. But the point P of x1 y1 lies on the curve therefore it satisfies equation of curve. Therefore y1 is equals to under root of x1 minus 3. Therefore y1 is equals to root of 4 minus 3. y1 is equals to root of 1 equals to 1. y1 is equals to 1. Because actually there is a 2 points. Plus square root. You don't get it. But square root चा नाही घेतला ना 2 plus 1. शेवटी फक्त मेन्शन करायचं काय therefore p of x1 y1 equals to 4, 1. X cube minus 2x square minus x, where the tangents are parallel to x cube minus 2x square minus What's that? So tell me. where the tangents are parallel to x minus y plus 1 equals to 0. अजून थोडंसं जोरात तो वाचता. वाच. Find the points on the curve y is equal to x cube minus 2x square minus x, where the tangents are parallel to 3x minus y plus 1 equal to 0. झालं चला याच्यातलं थोडंसं डिस्क्रिप्शन कोणचं लिहिलं केलं सर ऍक्शन तर मला सांगा वाटतं कोण सांगताय डिस्क्रिप्शन कोण सांगताय रोहित सांगतोय हा रोहित जेवण केलंय
जोरात सांग ना मग. बरं डिफरन्शिएट कर. पुढे आवाज नको करू. पुढे डिफरन्शिएट सगळ्यांनाच करावं लागेल. पुढे where the tangent is parallel to 3x minus y plus 1 equal to 0. Where the tangent is parallel to, उलट मागच्या एक्झाम्पल पेक्षा सोपं. मागच्या एक्झाम्पल पेक्षा सोपं. कसं सोपं आहे सांगा पटकन. टँजंटचा जो स्लोप आहे तो ज्या लाईनचा स्लोप असेल म्हणजे परपेंडिक्युलर घेण्याची काही गरज नाही. मग आपल्याला जो कर्व घ्यायचा आहे तो कर्वचा एक पॉइंट घ्यायचा, त्या पॉइंटला टँजंट ड्रॉ करायचा आणि त्या टँजंटला पॅरलल कोण दिलेला आहे बरोबर. या लाईनीचा स्लोप काढा, तोच कोणाचा स्लोप आहे टँजंटचा स्लोप बरोबर आहे. या कर्वचं इक्वेशन घ्या, डेरिव्हेटिव्ह काढा, डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट x1 y1 ते आणि दिलेला आपण त्याच्यावर जो स्लोप काढलाय तो दोघे काय असतील इक्वल असतील. त्याला सॉल्व्ह करा, एका पॉइंट मध्ये आन्सर मिळेल. जो पॉइंट निघेल तो x निघेल. x निघाल्यानंतर दिलेल्या कर्वच्या इक्वेशन मध्ये पुट करू द्यायचं वायची व्हॅल्यू निघेल. लक्षात सोल्युशन द्या. चला पटकन मी सांगतो. Let P of x1 y1 be required point on the curve where the tangent drawn where the tangent drawn parallel to given line 3x minus y plus 1 equal to 0. 3x minus y plus 1 equals to 0. मग आता y चा आपण काय करायचं डायरेक्टली स्लोप काढायचा. स्लोप सांगा. Tangent is parallel to this line. Okay. Therefore 3x minus y plus 1 equal to 0. y ला इथेच ठेवायचं किंवा y ला तिकडे पाठवलं तर सोपं होतं. म्हणजेच काय y is equals to 3x plus 1 बरोबर. Therefore m is equals to slope of line is 3. Slope of line is 3. Therefore slope of tangent is 3. का या लाईनीचा स्लोप आणि टँजंटचा स्लोप का इक्वल येतोय. दोघं पॅरलल आहे. अगोदर निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला का कारण लाईन टँजंटला परपेंडिक्युलर म्हणून. ओके नाव मग आता लेट्स टेक कर्वचं इक्वेशन सांगा. y is equals to x cube minus 2x square minus 6. Differentiate y with respect to x. Then divide by dx equals to 3x square minus 4x minus 1. बरोबर. Now divide by dx. Therefore slope of tangent which is equals to divide by dx at point x1 y1. मग पुट करा फक्त आता मला काय एवढं सोपं. पुढे which is equals to divide by dx काय 3x square minus 4x minus 1. 3x square minus 4x minus 1 at point x1 y1. इकडे काय स्लोप ऑफ द टँजंट काय 3. 3 is equals to divide by dx at point x1 y1 घेतलं इथे. ओके मग पुट केल्यानंतर बघा 3 is equals to 3x1 square minus 4x1 plus 1 at point x1 ला घेतो ना. x वाले पुट केली फक्त x1. ओके नाव काय करायचं. हा 3 तिकडे पाठवला -3 होऊन जाईल -1 -3. Therefore
3x1 square minus 4x1 minus equals to x1 च्या दोन व्हॅल्यू एकच नाही दोन व्हॅल्यू चा फॅक्टर्स minus 6 plus 2 that's therefore 3x1 square minus 6x1 plus 2x1 minus 4 is equals to 0 3x will be common 3x1 okay correct x1 minus 2 plus 2 will be common then x1 minus 2 equal to 0 therefore 3x1 plus 2 into x1 minus 2 equals to 0 therefore 3x1 plus 2 equals to 0 or x1 minus 2 equal to 0 therefore x1 is equals to minus 2 upon 3 or x1 is equals to 2 दोन व्हॅल्यू मिळाल्या y च्या पण दोन व्हॅल्यू x1 च्या दोन व्हॅल्यू आल्या y च्या सुद्धा y1 च्या म्हणजे y च्या स्वतःला दोन व्हॅल्यू मग कुठे पुट करायचं since the point p इथे मेन्शन करा since the point p of x1 y1 lies on the curve therefore it satisfies equation of curve हे का लिहितोय ते लक्षात राहतं मग कसं लिहिणार therefore y1 is equals to x1 cube 3x1 x1 cube minus 2x1 minus 2x1 square minus x1 बरोबर x1 y1 पुट केला ना कारण x1 y1 या कर्वला काय करेल सॅटिस्फाय करेल म्हणून मी त्याच्यामध्ये पुट केलं आता x1 च्या दोन व्हॅल्यूज आहेत इफ x1 दोन व्हॅल्यूज घ्या दोन केसेस करा पहिली केस if x1 is equals to minus 2 upon 3 therefore y1 is equals to put केलं त्याच्यामध्ये चला सांग minus 2 upon 3 bracket cube पुढे minus 2 into minus 2 upon 3 bracket square minus get plus 2 upon चला पुढे okay minus 8 upon 27 minus 2 चा स्क्वेअर प्लस आहे ना minus 4 plus 4 into 2 8 upon 9 okay चला डिनॉमिनेटर सेम करायचं सगळ्यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी चालेल डिनॉमिनेटर सेम केलं तरी चालेल डिनॉमिनेटर सेम केलं काय पटकन इथे 3 ने मल्टिप्लाय करा इथे 9 ने मल्टिप्लाय बरोबर minus 8 into 3 plus 2 into 9 divided by 27 LCM चूज करू LCM 27 होता मग इथे मला 3 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं इथे 27 मिळेल इथे 9 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं इथे 27 मिळेल डिनॉमिनेटर सेम आला की न्यूमरेटरची काय होते ऍडिशन म्हणून मी डायरेक्ट ऍडजस्टमेंट पुढे कॅल्क्युलेट करा चला -8 minus 24 plus 18 divided by पुढे सांग minus 32 plus 8 plus 18 minus 40 लकी 14 ना भाग जातोय का हा काय आला माझा therefore p of x1 y1 काय आला x1 काय आला minus 2 upon 3 minus 14 upon 27 similarly for x2 is equals to दुसरी व्हॅल्यू 2 साठी दोघी पॉइंट काढायला लागतील बरं ते if x1 is equals to x2 is equals to काय x1 is equals to 2 आला now therefore y1 is equals to याच्यात पुट करा चला 2 cube minus 2 into 2 square minus 2 okay 8 minus 4 into 2 will be minus 2 equal to minus 2 therefore p
P of x1 y1 equals to सांगा 2 कॉमा मायनस 2 पॉईंट. Equation of tangent to the curve x square plus y square minus 4y plus equals to 0, which are to x axis. तिथे ज्यावेळेला तुम्ही एक्झाम्पल लिहिणार ना त्यावेळेला तिथे लिहिताना कसं लिहून ठेवायचं y is equals to 0. लाईनचं इक्वेशन y x ऍक्सिस म्हणजे काय लाईनचं इक्वेशन y is equals to 0. आपल्याला एक सिंपल चालू केव्हा ओके y is equals to 0. ओके नाउ आता आपल्याकडे 4 फॉर्मॅट आहे लक्षात ठेवा. 4 स्टँडर्ड लाईनचे इक्वेशन 4 स्टँडर्ड लाईनचे इक्वेशन्स म्हणजे पहिला तर म्हणजे स्वतः एक्स ऍक्सिस पहिला एक्स ऍक्सिस म्हणजेच काय इक्वेशन y इक्वल टू 0. दुसरं x इज इक्वल टू 0. ओके थर्ड लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस. मी स्टँडर्ड सांगितलं मी 4 स्टँडर्ड सांगितले ते आपल्याला वेगळे ते जवळपास 7 एक आपले इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन आपण घेतले होते बरोबर ना आपल्या नोट्स मध्ये पण होते 7 ते 7 एक स्टँडर्ड इक्वेशन होते लाईन्सचे. हे कोणते इक्वेशन आहेत हे आपल्याला माहिती नाही पण आपल्याला रेग्युलरली घ्यावे लागतात. ओके ना मग कोणतं आहे पुढचं लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस म्हणजेच काय y is equals to constant. y is equals to constant. मग c ची व्हॅल्यू तुम्ही +1 -1 काही घ्या जी व्हॅल्यू असेल पण लाईन कोणाला पॅरलल असेल ऑलवेज x ऍक्सिस. आणि फोर्थ नंबर लाईन्स पॅरलल टू y ऍक्सिस म्हणजेच काय x is equals to c. x is equals to c. यांचा स्लोप बघा बरं याचा स्लोप काय एक्स ऍक्सिसचा स्लोप काय 0. या इथे स्लोप याचा मग यांचा सुद्धा स्लोप काय याचा लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस 0 म्हणजे एक्स ऍक्सिसला पॅरलल असते लाईनचा स्लोप सुद्धा काय असतोय 0. यांचा काढणार नाही का नाही काढणार बाकीच्यांचा वाय ऍक्सिसचा आणि पॅरलल लाईन्सला वाय ऍक्सिसच्या त्यांचा स्लोप नाही काढणार का कारण तो डिफाइनड होतो. आलं लक्षात एवढं फक्त डोक्यात ठेवायचं हे लिहून ठेवा कुठेतरी तुम्हाला समजेल असं तुम्हाला लागेल असं काय. ओके चला याचं सोल्युशन आहे चला एग्जाम्पल बघू आपण. ओके नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. ओके नाउ सपोज P of x1 y1 be the required point on the curve where tangent is drawn. Tangent is drawn. कशी असेल tangent? Parallel to x axis. Tangent is parallel to x axis. Which is y is equals to 0. Therefore, the slope of the tangent directly mention करायचे आपल्याला. आता इक्वेशन काही दिलेलं आहे. स्लोप काढा आणि मग कम्पेअर करा आणि मग सांगा की टँजंटचा स्लोप आहे असं. आता x ऍक्सिसचा सिन्स द स्लोप ऑफ द x ऍक्सिस इज 0 मेन्शन करायचं फक्त सिन्स
slope of the x-axis is 0. त्याला व्यवस्थित लिहा, लिहिताना दिसायला पाहिजे असं, हे दोघं दिसत. ओके, therefore slope of tangent is 0. ओके, झालं इथपर्यंत. ओके, नाव आता पुढे स्लोप निघाला टँजंटचा. आता जे इक्वेशन दिलं त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. पण आपल्याला देताना इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये? इम्प्लिसिट. मग डीवाय बाय डीएक्स कसा काढणार? डेरिव्हेटिव्ह काढून घ्या, डीवाय बाय डीएक्स एका बाजूला ठेवून द्या, बाकीचे त्या बाजूला काढा. चला मग लेट्स सांगा इक्वेशन. x square plus y square minus 2x minus 4y plus 1 equals to 0. Differentiate it with respect to x, then divide by dx. 2x plus 2y into divide by dx minus 2 minus 4 into 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, या दोन टर्म इथे ठेवा, बाकीच्या तिकडे जाऊ. या दोघांमध्ये कोण कॉमन घ्या? 2y minus 4 into divide by dx equals to minus 2x plus 2 divided, just dividing nothing. Divide by dx minus 2 कॉमन काढला, x minus 1 minus 2 कॉमन काढला, divided by 2 कॉमन काढला, y minus 2 to get cancelled, minus in bracket x minus 1 upon 1. चला इथपर्यंत divide by dx निघाला. but at point x1 y1 काय करायचं? पण y1 ची व्हॅल्यू कुठे म्हणतात? x1 पण माहिती नाही, y1 पण नाही. मग टँजंटची व्हॅल्यू 0 नसते कोणाला? इथे divide by dx आपला 0 असेल, y minus 2 इकडे त्यांना 0 होतं, म्हणजे x1 ची व्हॅल्यू मिळून जाईल. बरोबर? मग चला आहे बरोबर, थोडंफार आहे. ओके, therefore slope of tangent equals to divide by dx at point x1 y1. स्लोप काय? 0 आला. divide by dx काय आला? माइनस इन ब्रॅकेट x minus 1 upon y minus 2. That at point x1 y. Then 0 is equals to minus in bracket x1 minus 1 upon y1 minus 2. हा इकडे तर 0 होईल. ओके, म्हणजे काय मिळेल? मायनस इन ब्रॅकेट x1 minus 1 equal to 0. Therefore x1 minus 1 equal to 0. Therefore x1 is equals to 1. मग आता y1 ची व्हॅल्यू काढावी लागेल. Since P point x1 y1 lies on the curve, therefore it satisfies equation of curve. It satisfies equation of curve. मग आता इक्वेशन x1 y1 पुट करून त्या इक्वेशन मध्ये काय? x1 square plus y1 square minus 2x1 minus 4y1 plus 1 equals to 0. आता x1 ची व्हॅल्यू काढली आपण. काय काढली व्हॅल्यू? पुट केलं. चला सांग. 1 plus y1 square minus 2 minus 4y1 plus 1 equals to 0. y1 च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. क्वाड्रेटिक इक्वेशन हे झालं का? इथपर्यंत झालं का? झालं? नंतर ऑटोग्राफ पण करू. झालं काय? लिहिलं काय? अरे लिहा ना पटकन, तेच लिहिलं तर जस्ट व्हॅल्यू बघा आता. 1 plus y1 minus 2 constant बाजूला करा. 1 plus 1 2 and then there is a minus 2 get cancelled. ओके, उरला काय बघा? y1 square minus 4y1 equal to 0. दोघांमध्ये कॉमन
y1 in bracket y1 minus 4 equal to 0. Therefore y1 is equals to 0 or y1 minus 4 equal to 0. Therefore y1 is equals to 4. मला 2 पॉइंट मिळाले. Therefore first point p of x1 y1 equals to पहिला पॉइंट x1 फिक्स राहणार, x1 ने बदलणार, फक्त कोण चेंज होईल y1. x1 ची व्हॅल्यू 1,0 and p of x1 y1 अजून काय आला 1,4. आता या दोघही पॉइंटला स्लोप काय, टँजेंटचा स्लोप काय होता 0. या दोघही पॉइंट्सला मला स्लोप इक्वेशन, टँजेंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. काढता येईल, जमेल ना? दोघं पॉइंट्सला टँजेंटचं इक्वेशन फाइंड आउट करा, मला उद्या दाखवा. आणि नंतर अजून ते पुढचे एक्झाम्पल आता तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. 5वा आणि 6व्या नंबरचा, 5th आणि 6th नंबर. आणि पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते मी ग्रुपला टाकून देतो, ग्रुपला टाकून. ओके, हा टँजेंटचं इक्वेशन, लाईनचं इक्वेशन